राम कृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आपले 18व्या अध्यायाचे वाचन चालू आहे. त्यामध्ये आपण भाग 4 935 ओव्यापर्यंत ऐकलेले आहे. आता भाग 5 मध्ये 936 ते 1150 ओव्यापर्यंत आपण वाचन करणार आहोत. श्री गणेशाय नमः. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्. सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः. हे कौन्तेया, आपल्या जन्माबरोबर उत्पन्न झालेले आपले कर्म दोषयुक्त जरी असले तरी त्याचा त्याग करू नये. कारण ज्याप्रमाणे अग्नी धुराने आच्छादिलेला असतो त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषाने युक्त असतात. मनोनी भलती कर्मी आयासु जरी उपक्रमी तरी कायू स्वधर्मी दोषू सांगे. म्हणून कोणत्याही कर्मात जर आरंभामध्ये कष्ट आहेत तर स्वधर्माप्रमाणे कर्माचरण करण्यात काय दोष आहेत सांगा. आगा उजू वाटा चालावी तरी पायची शिनवावी, ना आडराने धावावी तरी तेजे. अरे अर्जुना, सरळ वाटेने चालले तरी पायची शिनवावे लागतात, अथवा आडरानाने धावले तरी तेथेही पायच शिनवावे लागतात. पाय शिळा का शिदोर्या दाटणे एक धनंजया, परी जे वाहता विसावया मिळजे ते घेपे. अर्जुना, दगड अथवा दशमी या दोहोंच्याही ओझ्याचा भार सारखाच असतो, परंतु ज्याचे ओझे वाहिले असता विश्रांतीच्या जागी सुखकर होईल त्याचे ओझे वागवावे हे बरे. एरवी कणा आणि भुसा कांडिताई सोसो सरिसा, जेची रंधन स्वान मासा तेची हवी. सहज पाहिले तर दाणे कांडणे व भूस कांडणे यात कष्ट सारखेच आहेत, व कुत्र्याकरिता मांस शिजवण्यात जितके श्रम आहेत तितकेच अग्नीला आहुती देण्याकरिता लागणाऱ्या अन्नालाही आहेत. दधी जळाच्या घुसळणा व्यापार सारिखेची विचक्षणा, वाळूवे तिळा घाना गाळणे एक. हे चतुरा अर्जुना, दह्याच्या व पाण्याच्या घुसळण्याला खटपट सारखीच आहे. घाण्यात तीळ अथवा वाळू गाळण्याची खटपट सारखीच आहे. पै नित्य होम दियावया का सैराने सुवावया, फुंकिता धूम धनंजया सहाने तेची. अर्जुना, नित्य होम करण्याकरिता अथवा आग लावण्याकरिता विस्तव फुंकून तयार करण्याच्या कामी धूर सोचणे सारखेच आहे. परी धर्मपत्नी धांगडी पोषिता जरी एकी ओढी, तरी का परवडी आणावी सांगा. परंतु लग्नाची बायको व राखलेली वेश्या यांना पोसण्यात जर सारखे श्रम पडतात तर मग वेश्येला पोसून आपल्या अन्याय का लावावा. हा गा पाठी लागला घाई, मरण न चुकेची पायी, तरी समोरला काही आगळे न तिजे. अर्जुना, असे पहा की शत्रूला पाठ दाखविलेली असतात त्याने तलवार वगैरे मारल्याने, म्हणजे पाठीला लागलेल्या जखमामुळे जर मरण चुकत नाही तर मग शत्रूच्या पुढे उभे राहून अधिक परिश्रम का करू नये. अकुळ श्री दांड्याची घाय, परघर रिघालिया जरी साई, तरी सोपती ते वाये सांडिले की. वाईट कुलातील स्त्री नवऱ्या आपल्या नवऱ्याचा त्रास चुकवावा म्हणून त्या सोडून दुसऱ्याच्या घरी शिरली असताही टिकुऱ्याचे तडाखे जर सहन करीत असेल तर तिने आपल्या लग्नाच्या नवऱ्याला व्यर्थ सोडले नव्हे काय. तैशी आवडतीही करणे
न निपजे शिनल्या विने तरी विहित बारे कोणे बोले भारी. त्याप्रमाणे वाटेल ते कर्म श्रमल्याशिवाय उत्पन्न होत नाही. तर बाबा विहित कर्म करणे कोणत्या शब्दाने कठीण आहे असे म्हणावे. वरी थोडीचे अमृत घेता सर्वस्व वेचो का पंडुसुता जेणे जोडे जीविता अक्षयत्व. अर्जुना, याशिवाय ज्याने जीवाला अमरत्व मिळते असे जे अमृत ते थोडेच घेण्याला सर्वस्व खर्च होईना का. एर काह्या मोले वेचुनी विष पियावे घेऊनी आत्महत्येशी निमोनी जायजे जेणे. जे प्याले असता आत्महत्या करून मरून जावे लागते असे ते विष द्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे. तैसे जाचून या इंद्रिय वेचून या आयुष्याचे निदेय साचला पापी या नाही दुःखा वाचुनी. त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन व आयुष्याचे दिवस खर्च करून पाप साचले असता त्याचा दुःखा वाचून काही दुसरा परिणाम आहे का. म्हणून करावा स्वधर्मो जो करिता हिरोनी घे श्रमो उचित देईल परमो पुरुषार्थ राजू. म्हणून ज्याचे आचरण केले असता जन्म मरणाचे श्रम नाहीशे करून योग्य व श्रेष्ठ पुरुषार्थ असा जो मोक्ष त्याची जो प्राप्ती करून देईल त्या स्वधर्माचे आचरण करावे. या कारणे किरीटी स्वधर्माची राटी न विसंबिजे संकटी सिद्ध मंत्र. अर्जुना, या कारणास्तव जसे संकटकाली सिद्ध मंत्राला विसरू नाही त्याप्रमाणे स्वकर्माच्या आचरणाला विसरू नये. का नाव जैशी उददी महारोगी दिव्य औषधी न विसंबजे तया बुद्धी स्वकर्म येथ. अथवा समुद्रात ज्याप्रमाणे नावेला विसरू नये महारोग झाला असता ज्याप्रमाणे दिव्य औषधाला विसरू नये त्याच विचाराने जगात स्वकर्माला विसरू नये. मग याची का कपिध्वजा स्वकर्माच्या महापूजा तोषला ईशू तमरजा झाडा कुरोनी. हे ध्वजेवर हनुमान असलेल्या अर्जुना, मग स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर चित्तावरच्या तमरजाचा नाश करून शुद्ध सत्वाच्या वाटा आणि आपुली उत्कंठा भव स्वर्ग काळकुटा ऐशी दावी. आपली स्वकर्म करणाराची उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषासारखे आहेत असे वाटावयास लावतो. जे वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले किंबहुना ते आपुले मिळवी खागे. फार काय सांगावे, ज्या संसिद्धीची पूर्वी म्हणजे याच अध्यायातील श्लोक 45 मध्ये सांगितल्याप्रमाणे वैराग्याच्या लक्षणाच्या रूपाने स्पष्टता केली त्या आपल्या मुक्कामाला ईश्वर त्या साधकास आणतो. मग जिंतिल्या हे भूय पुरुष सर्वत्र जैसा होय का झाला ही जेला हे ते आता सांगो. मग ही वैराग्य रूपी भूमिका प्राप्त करून घेतल्यावरच तो साधक पुरुष सर्वत्र म्हणजे देहादिक प्रपंचाच्या ठिकाणी जसा होतो आणि तसा झाला असताही त्याला जे प्राप्त होते ते आता सांगतो. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. ज्याचे अंतकरण कोठे सक्त नाही एवढेच नव्हे तर ज्याच्या ताब्यात ते येऊन राहिले आहे आणि ज्याची इच्छा निशेष नाहीशी झाली आहे अशा पुरुषास संन्यासाच्या आज्ञानाच्या म्हणजे त्यागाच्या योगाने उत्कृष्ट नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. तरे देहादिक हे संसारे सर्वही मांडलेचे जे गुंफिरे तेथ नातडे तो वागुरे वारा जैसा. तर जसा वारा पारध्याच्या जाळ्यात असून अडकत नाही
तसा तो साधक हा जो देहादिक संसार रूपी पसरलेला गुंताळा आहे त्यात असूनही सापडत नाही. पै परिपाकाची वेळे फळ देठे ना देठो फळे न धरे तैसे स्नेह फुले सर्वत्र होय. ज्याप्रमाणे पिकण्याच्या वेळेला फळ देठास धरीत नाही अथवा देठ फळास धरीत नाही त्याप्रमाणे त्याची ममता सर्व ठिकाणी लुळी पडते. पुत्र वित्त कलत्र ही झाली आहे स्वतंत्र माझे न मने पात्र विषाचे जैसे. ज्याप्रमाणे वाढलेल्या ताटातील विषयुक्त अन्नाला कोणी माझे म्हणत नाही म्हणजे भोजनाकरिता त्या वाढलेल्या ताटाचा कोणी स्वीकार करीत नाही त्याप्रमाणे पुत्र धन व कुटुंब ही सर्व त्याच्या मनाप्रमाणे वागणारी असली तरी तो त्यांना माझे असे म्हणत नाही. हे असो विषय जाते बुद्धी पोळली ऐशे मागवती पाऊली घेऊन एकांती हृदयाच्या गे. हे राहू दे. ज्याप्रमाणे कडक पदार्थास हात लावून पोळला असता मनुष्य हात एकदम माघारा घेतो त्याप्रमाणे बुद्धी पोळल्याप्रमाणे सर्व विषयापासून एकदम माघारी फिरून हृदयाच्या एकांतात प्रवेश करते म्हणजे अंतर्मुख होऊन आत्मविचाराकडे लागते. ऐसया अंतःकरण बाह्ये तातयाची आन न मोडी समर्था भेन दाशी जैशी. राजाने दाशी शपथ घातली असता राजाच्या भयाने ती शपथ दाशी जशी मोडत नाही त्याप्रमाणे त्या साधकाने बाहेर विषयाकडे जाऊ नकोस तुला माझी शपथ आहे अशी अंतःकरणात शपथ घातली असता ते अंतःकरण बाहेर म्हणजे विषयाकडे येण्याविषयी त्याची शपथ मोडीत नाही. तैसे ऐक्याची मुठी माझी वडे चित्त किरीटी करून वेधी नेटी आत्मयाचा. अर्जुना त्याप्रमाणे चित्त एकाग्र करून त्यास आत्म्याच्या वेधात जोराने लावितो तेव्हा दृष्ट स्पृहे निमने झालेची आहे आगी दडपली आधुये राहीजे जैसे. तेव्हा राखेने अग्नी दडपला असता जसा धूर थांबतो त्याप्रमाणे आहिक पार लौकिक विषयासंबंधाने जी इच्छा असते ती मरून जाते. म्हणून नियमिलिया मानसी स्पृहा नासोनी जाय अपेशी किंबहुना तो ऐशी भूमिका पावे. म्हणून अंतर्मुख केलेल्या मनामधून इच्छा आपोआप नाश पावते. फार काय सांगावे तो साधक आता सांगितलेल्या अशा भूमिकेला प्राप्त होतो. पय अन्यथा बोधू आगवा मावळूनी तया पांडवा बोध मात्रेची जीवा ठावो होय. अर्जुना त्याचे सर्व विपरीत ज्ञान नाहीसे होऊन केवळ ज्ञानाच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणाचा निश्चय स्थिर होतो. तो कसा होतो हे पुढे सांगतात. धरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीने पुरे नवे तव नुपकरे काहीच करो. साचविलेले पाणी जसे खर्चून संपते तसे भोगून प्रारब्ध संपते आणि नवे क्रियमान तर काहीच करण्याला उपयोगी पडत नाही कारण पुढच्या जन्माला कारणीभूत होईल असे क्रियमान कर्म तो करीत नाही. ऐसे कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा मग श्री गुरु आपैशा भेटेची का. अरे वीर श्रेष्ठ अर्जुना त्यावेळी अशी कर्मसाम्य अवस्था होते तेव्हा मग श्री गुरु आपण होऊनच पुढे भेट देतात. रात्रीची चौपाहारी वेचल्या अवधारी डोळ्या तमारी मिळे जैसा. अर्जुना ऐक रात्रीचे 4 प्रहर संपल्यानंतर जसा अंधाराचा नाश करणारा सूर्य डोळ्यांना दिसतोच का येऊनी फळाचा घडू पारुशवी केळीची वाढू गुरु भेटून करी पाडू बुभुत्सू तैसा. अथवा फळाचा घड येऊन जशी केळीची वाढ बंद करतो त्याप्रमाणे त्या साधकाला गुरु भेटून तसा प्रकार करतात. मग आलिंगल्या पौर्णिमा
उनी वसांडी चंद्रमा तैसे होय विरोत्तमा गुरु कृपातया. पौर्णिमेने आलिंग गेलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरूपातील कलेचा कमीपणा ठेवीत नाही, त्याप्रमाणे अर्जुना त्या साधकाला गुरु कृपेने पूर्णत्व प्राप्त होते. तेव्हा अबोधू मात्राशे तो तव तया कृपानाशी तेथ रात्री सवे जैसे अंधारे जाय. तेव्हा साधकाच्या ठिकाणी जे अज्ञान मात्र असते ते तर त्या गुरु कृपेने नाश पावते. तेव्हा रात्री बरोबर जसा काळोख नाहीसा होतो, तैसे अबोधाची एकुशे कर्म करता कार्य ऐशी त्रिपुटी असे ते जैशी गाभिनी मारिली. त्याप्रमाणे म्हणजे अज्ञानाबरोबर अज्ञानाच्या पोटात कर्म करता व कार्य अशी जी त्रिपुटी होती तीही नाहीशी होते. जशी गर्भिणी मारावी म्हणजे ज्याप्रमाणे गरोदर स्त्री मारली असता गर्भाला वेगळे मारावे लागत नाही, तर तो गर्भ आपोआपच मरतो. तैसे अबोध नाशासवे नाशे क्रिया जात आगवे अशा समूळ संभवी संन्यासू हा. त्याप्रमाणे अज्ञानाच्या नाशाबरोबर म्हणजे अज्ञानाबरोबर अज्ञानाच्या पोटात कर्म करता व कार्य अशी जी त्रिपुटी होती तीही नाहीशे होती. सर्व कर्म मात्र नाश पावते. याप्रमाणे हा समूळ अज्ञानासह कर्मत्याग होतो. येणे मुळा ज्ञान संन्याशी दृश्याचा ठाऊ जेत भुजे तेत भुजावे ते आपैशी तुझी आहे. याप्रमाणे सर्व कर्मास मूळ असलेल्या अज्ञानाच्या त्यागाने जेव्हा दृश्याचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो, तेव्हा जे जाणावयाचे ते स्वभावता तोच आहे. चैलियावरी पायी स्वप्नीची आती डोही आपण याती काही काढू जाई जे. अर्जुना असे पहा की स्वप्नात आपण आपल्याला डोहात बुडताना पाहिल्यावर जागे झाल्यानंतर स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याकरिता जाणे जरूर आहे काय. तै मी नेने आता जाणेन की सुरली तया दुःस्वप्न झाला ज्ञातृज्ञे या विहीन चिदाकाश. तेव्हा मी जाणीन हे त्याचे अनिष्ट स्वप्न त्याला दिसेनासे झाले. आता जाणणारा व जाणण्याचा विषय या भेदा वाचून केवळ ज्ञानरूप आकाश तो झाला. मुखा भाषेशी आरिसा परवता नेलिया विरेशा पाहते पणी वीन जैसा पाहता ठाके. हे वीर श्रेष्ठ अर्जुना, आपल्या मुखाचे प्रतिबिंब पडलेल्या आरशास बाजूला नेले असता ज्याप्रमाणे पाहणेपणाशिवाय पाहणारा राहतो, तैसे नेनने जे गेले तेने जाणणे ही नेले मग निष्क्रिय उरले चिन्मात्रचे. त्याप्रमाणे अज्ञान जे गेले त्याने आपल्या बरोबरचे सापेक्ष ज्ञानही नेले व मग क्रियारहित असे जे केवळ ज्ञान मात्र ते राहिले. तेथ स्वभावे धनंजया नाही कोणीची क्रिया म्हणून प्रवादू तया नैष्कर्म्यू जैसा. अर्जुना, त्या ज्ञान मात्र स्वरूपी कोणतेच कर्म स्वभावता नाही, म्हणून त्या ज्ञान मात्र स्वरूप स्थितीस नैष्कर्म्य असे म्हणतात. ते आपुले आपण पे आशेतेची होऊनी आरोपे तरंगू का वायू लुपे समुद्रू जैसा. ज्याप्रमाणे वारा थांबल्यावर लाट आपल्या मूळच्या समुद्र रूपाने राहते, त्याप्रमाणे ते आपले असलेले मूळचे स्वरूप आपल्या ठिकाणी होऊन राहते. ते कसे तर तैसे न होणे निपजे ते नैष्कर्म्य सिद्धी जाणिजे सर्व सिद्धीत सहजे परम हेची. त्याप्रमाणे जे कर्माचे न होणे सिद्ध होते त्याला नैष्कर्म्य सिद्धी असे म्हणावे व हीच सिद्धी सर्व सिद्धीत स्वभावताच श्रेष्ठ आहे. देवळाची या कामा कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा. देवळाच्या कामाला जशी कळशी शेवटची मर्यादा आहे, अथवा गंगेस जसा समुद्र
प्रवेश ही शेवटची हद्द आहे, अथवा ज्याप्रमाणे सोन्याच्या शुद्धपणात 16वा कस हा शेवटचा कस आहे, तैसे आपुले नेनने फेडी जे का जाणणे तेही गिळून यासने ऐशी जे दशा. त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मस्वरूपाचे अज्ञान नाहीसे करते ते ज्ञानही गिळून असणे अशी जी अवस्था, ते परते काही निपजणे येत नाही. म्हणून मनिपे पाही परमसिद्धी ते. त्या नैष्कर्म्य सिद्धीच्या पलीकडे या जगात काही मिळविण्याचे राहिले नाही. म्हणून सर्व सिद्धीत ही सिद्धी नैष्कर्म्य सिद्धी श्रेष्ठ म्हटली जाते. पहा, परे हे जे आत्मसिद्धी जो कोणी भाग्य निधी श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे. परंतु जो कोणी भाग्याचा केवळ ठेवा असलेला पुरुष सद्गुरु कृपेचा लाभ होण्याच्या वेळी ही आत्मसिद्धी पावतो. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. हे कौन्तेया, ज्ञानाची अखेरची मर्यादा अशी जे ब्रह्म सिद्धी म्हणजे वैराग्य पावलेला मंद अधिकारी पुरुष कोणत्या क्रमाने म्हणजे ज्ञान मार्गातील कोणत्या पार्याने सिद्धी मिळवितो, कोणत्या क्रमाने सिद्धी मिळवितो ते संक्षेपाने माझ्यापासून श्रवण कर. उदय जतांची दीन करू प्रकाशूची आते अंधारू का दीप संगी कापुरू दीपूची होय. सूर्य उगवता क्षणीच अंधार जसा प्रकाशच होतो, अथवा दिव्याच्या संगतीने कापूर जसा दिवाच होतो. तया लवणाची कणिका मिळत खेवो उदका उदकाची होऊन देखा ठाके जेवी. हे पहा, त्या मिठाचा खडा पाण्याला मिळाल्याबरोबर ज्याप्रमाणे पाणीच होऊन राहतो, का निद्रित चेव विलिया स्वप्नेशी निद वाया जाऊन आपण पया मिळे जैसा. अथवा निजलेल्या पुरुषाला जागे केल्या असता स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो पुरुष जसा आपल्या जागृतीच्या स्वरूपाला मिळतो, तैसे जया कोणाशी दैवे गुरुवाक्ये श्रवणाची सवे द्वैत गिळून विसंवे आपण या वृत्ती. त्याप्रमाणे ज्या कोणाला दैवाने गुरुनी केलेला उपदेश ऐकल्याबरोबरच द्वैत नाहीशे होऊन वृत्ती आत्मस्वरूपी स्थिर होते. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वसवूनी उठी कवनी एकू जो. अर्जुना, गुरुने केलेला महावाक्याचा उपदेश कानाने ऐकता क्षणीच जो कोणी एक आत्मरूप होऊन जातो, तयाशी मग करणे हे बोली जैलची कवने आकाशा येणे जाणे आहे काही. त्याला मग काही एक कर्तव्य कर्म आहे असे कोणी म्हणावे. येणे जाणे वगैरे काही क्रिया आकाशाच्या ठिकाणी असतात काय. म्हणून तयाशी काही त्रिशुद्धी करणे नाही पर्यायशी जरी हे काही नव्हे तया. म्हणून असा जो वस्तुरूप झालेला त्याला निश्चय करून काही कर्तव्य कर्म उरत नाही. परंतु ज्या मंद अधिकाऱ्याला महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, म्हणजे अशा मंद अधिकाऱ्याला बुद्धीवरील असंभावनाधिक ज्ञान प्रतिबंधक दोष निवारणार्थ कर्माधिक करावे लागते. ते कसे ते पुढे पहा. एरवे स्वकर्माचे निवन्ने काम्य निषिद्धाचा इंधनी रजतमे कीर दोन्ही जाळीली आधी. त्याहून उलट ज्या मंद अधिकाऱ्याने म्हणजे ज्याला बुद्धी दोषामुळे महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, त्याने स्वधर्मरूपी अग्नीमध्ये काम्य व निषिद्ध कर्मरूप काष्टाच्या योगाने प्रथम रजतम हे दोष जाळले. पुत्र वित्त परलोकू ययातेचा विलाकू घरी होय पायकू ही झाले. शिवाय पुत्र व द्रव्य आणि स्वर्गाधिक लोक या तिहीच्या विषयीच्या इच्छा चाकराप्रमाणे त्याच्या अधीन होऊन राहिलेली असते.
हेही त्याच्याकडून झाले. इंद्रिय सैरा पदार्थी रिगता विटाळली होती, ती प्रत्याहार तीर्थी नानिली किर. इंद्रियानी विषयाविषयी त्याज्या असा विचार न करता हव्या त्या विषयात तोंड घातल्यामुळे ती इंद्रिये विटाळली होती. त्या इंद्रियांना प्रत्याहार रूपी तीर्थात खरोखर स्नान घातले आणि स्वधर्माची फळ ईश्वरी अर्पुनी बळ घेऊन केले आढळ वैराग्य पद. आणि स्वधर्माचरणाचे फळ ईश्वराला अर्पण करून त्याचा मोबदला ईश्वरापासून वैराग्याचे बळ मागून घेऊन वैराग्य पद आढळ केले. ऐशी आत्मसाक्षात्कारे लाभे ज्ञानाची उजरी, ते सामुग्रिकेर पुरी मिळविले. ज्ञानाच्या ज्या उत्कर्षाने आत्मसाक्षात्कार होईल त्या उत्कर्षाच्या प्राप्तीची अशी ही सर्व सामुग्री त्याने खरोखर मिळविली. आणि तेची समये सद्गुरु भेटले पायी, देवीची तेही काही वंचिजेना. आणि पहा, त्याच वेळी सद्गुरु भेटले व त्याचप्रमाणे त्यांनी काही म्हणजे ज्ञानाचा उपदेश करण्यात प्रतारणा केली नाही. परे ओखद घेत खेवो, काय लाभे आपुला ठावो, का उदय जताची दिवो मध्यान्न होय. परंतु औषध घेता क्षणीच रोगाची निवृत्ती होऊन आपली मूळची आरोग्याची स्थिती प्राप्त होते काय, अथवा दिवस उगवता क्षणीच मध्यान्न काल होतो काय. सो क्षेत्री आणि उलटे बीजही पेरिले गोमटे, तरी आलोट फळ भेटे परी वेळे की गा. ओल असलेल्या चांगल्या शेतात चांगले बीजही पेरले तर अपार फळ मिळेल, परंतु अरे अर्जुना काही कालानंतर मिळेल, त्याला काही काल गेल्यानंतरच योग्य वेळी त्याचे फळ मिळेल. जोडला मार्गू प्रांजळो, मिनला सुसंगाचाई मिळू, तरी पाविजे वाचो निवेळू लागे चिकीर. सोपा मार्ग तयार झाला आणि चांगल्या संगतीचा योगही जुळून आला तर मुक्कामाला पोहोचणे होईल, परंतु त्यासही काही काळ लागेलच ना. तैसा वैराग्य लाभो झाला, वरे सद्गुरुही भेटला, जीवी अंकुरू फुटला विवेकाचा. त्याप्रमाणे वैराग्याची प्राप्ती झाली, शिवाय सद्गुरूच्याही भेटीचा योग झाला व अंतःकरणात नित्य विचारांचा अंकुरही फुटला. तेने ब्रह्म एकाथे ये राघवेची भ्रांती ही केर प्रतिती गाढी केली. त्या नित्य विचाराच्या योगाने ब्रह्मच एक सत्य आहे, इतर सर्व भ्रांती आहे, हाही अनुभव खरोखर दृढ केला. परे तेची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम, मोक्षाचे काम सरे जेत. परंतु तेच परब्रह्म जे सर्वात्मक व सर्वात उत्तम आहे, मोक्षाचेही प्रयोजन ज्या ब्रह्माच्या अनुभवात नाहीशे होते. या तिन्ही अवस्थापोटी जिरवी जे गा किरीटी, या ज्ञानाशी ही मिठी दीजे वस्तू. जे ज्ञान आपल्या पोटात जागृती स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्था नाहीशी करते, त्या ज्ञानालाही नाहीशे करणारी जी वस्तू ऐक्याची एकपण सरे, जेथ आनंद कनु ही विरे, काहीची नुरुनी उरे जे काही गा. ऐक्याचे एकपण ज्या ठिकाणी संपते व आत्मदर्शनात प्रथम होणारा आनंद कण तोही ज्या ब्रह्मस्वरूपात विरून जातो व काही न उरता जे काही शिल्लक असते ते ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होऊनी असणे, ते क्रमीची करून तेने पाविजे पै. त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्याने असणे ते त्या साधकाकडून क्रमाने मिळविले जाते. भुकेलियापाशी ओगरिले षड्रशी, तो तृप्ती प्रतिगाशी लाहे जीवी. ज्याप्रमाणे भुकेलेल्या पुरुषास षड्रस पक्वान्न वाढले असता त्याला जशी प्रत्येक घासाबरोबर तृप्ती होत जाते, तैसा वैराग्याचा बोलावा
विचाराचा तो दिवा अंबुथिता आत्म ठेवा काढीची तो. त्याप्रमाणे वैराग्य रूपी तेलाचे भरण मिळाले असता विचाराचा दिवा प्रज्वलित होऊन तो साधक आत्मरूपी ठेवा काढतोच. तरी भोगिये आत्मवृद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाचा अंगी निर्वधी लेणे झाली. तरी आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य भोगावे एवढ्या योग्यतेची सिद्धी ज्याच्या अंगावर कायमचा अलंकार होऊन राहिली आहे तो जेणे क्रमे ब्रह्म होणे तरी गा सुगम तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगो. तो साधक ज्या क्रमाचा अंगीकार केला असता सुलभ रीतीने ब्रह्म होतो त्या क्रमाचे आता वर्म सांगतो ऐक. बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानन्नियम्य च शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ युधस्य च. शुद्ध बुद्धीने युक्त म्हणजे सात्विक, धैर्याने स्वतःचे मन व इंद्रियांचे नियमन करून शब्दादी विषयांचा त्याग करून प्रीती आणि द्वेष सोडून तरे गुरु दाविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थतटा धुनिया मळकटा बुद्धीचा तेने. तर गुरुने दाविलेल्या वाटेने विवेक रूपी तीर्थाच्या काठावर येऊन तेथे त्या साधकाने बुद्धीचा मळ धुवून टाकल्यावर मग राहुनी उगळली प्रभाचंद्रे आलिंगिली तशी शुद्धते जळली आपण या बुद्धी. मग चंद्रग्रहण सुटले असता राहूच्या तोंडातून बाहेर आलेली चंद्राची प्रभा जशी चंद्राकडून आलिंगिली जाते त्याप्रमाणे ती शुद्ध बुद्धी आपल्या मूळच्या स्वरूपाला प्राप्त झाली. सांडुनी कुळे दोनी प्रियाशी अनुसरे कामिनी द्वंद्व त्यागे स्वचिंतनी पडली तैशी. सासर व माहेर या दोन्ही कुळाचा स्नेह टाकून पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीस अनुसरते त्याप्रमाणे द्वंद्वाचा त्याग करून बुद्धी केवळ आत्मचिंतनात रत झाली आणि ज्ञाना ऐशे जीवारो नेवो नेवो निरंतर इंद्रिय केले थोर शब्दाधिक. आणि ज्ञानासारखे जीवन नेहमी विषयाकडे नेऊन शब्दाधिक जे विषय त्यांचा इंद्रियांनी बडेजाव वाढविला ते रश्मिजाळ काढले या मृगजळ जायल या तैसे धृती रोधे तया पाचाही केले. ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणाचे समुदाय दूर केले असता मृगजळ नाहीसे होते त्याप्रमाणे इंद्रियांचा निग्रह करून त्या साधकाने शब्दाधिक पंचविषयांचा निरस केला. नेनता आदमाची अन्ना खादलिया की जे वमना तैशी वो कविली सवासना इंद्रिये विषयी. न समजून नीच पुरुषाचे अन्न खाल्ले असता जसे ते ओकून टाकावे त्याप्रमाणे इंद्रियाकडून वासनासह विषयांचा त्याग करविला. मग प्रत्येकावृत्ती चोखटे लाविले गंगेचे नितटे ऐशी प्रायश्चित्ते धुवटे केली तेने. मग विषयापासून परत फिरविलेली इंद्रिये आत्माकार वृत्तीरूपी पवित्र गंगेच्या तीरावर आणून ठेवली. याप्रमाणे या साधकाने शुद्धीकारक प्रायश्चित्ते केली. पाठी सात्विके धीरे तेने शोधारले ते करणे मग येणेशी योग धारणे मिळविले. नंतर त्या साधकाने ती शुद्ध केलेली इंद्रिये मनासह सात्विक धैर्याच्या जोरावर योग धारणेला लावली. तेवेची प्राचीने इष्टानिष्टे भोगेशी येवोनी भेटे तेथ देखील याही ओखटे द्वेषू न करी. त्याचप्रमाणे प्रारब्धाच्या योगाने इष्ट आणि अनिष्ट भोगांची प्राप्ती झाली असता त्यावेळी वाईटाचा अनुभव आला तरी द्वेष करीत नाही. ना गोमटेची विपाये ते आणून पुढासुये तया लागी न होये साविलाशो. अथवा कदाचित त्या प्रारब्धाने अनुकूल विषय आणून पुढे ठेवला
तर त्या विषयाचा तो आपल्या मनात अभिलाष धरीत नाही. या परी इष्टानिष्टे रागद्वेष किरीटी तिजोनी गिरी कपाटी निकुंजी वशे. याप्रमाणे इष्ट विषयाच्या ठिकाणी प्रीती व अनिष्ट विषयाच्या ठिकाणी द्वेष सोडून देऊन अर्जुना तो डोंगराच्या गुहेत अथवा दाट झाडीच्या अरण्यात राहतो. विविक्त सेवी लग्वाशी यत वाक्काय मानसः ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. एकांत सेवन करणारा मिताहारी वाणी शरीर व मन यांचे नियमन केलेला ध्यान योग पर वैराग्याचा नित्य आश्रय केलेला गजबजा सांडिल्या वसवी वनस्थळिया अंगाची मांदिया एकलिया. जेथे गजबज नाही अशा वनातील जागेत फक्त एकट्या शरीरावयवांच्या समुदायासह राहतो. म्हणजे शरीराचे अवयव हेच ते त्याचे सोबती असतात. शमदमादिकी खेळे न बोलण्याचे चावळे गुरु वाक्याचे निमेळे नेने विळू. तो साधक शमदमादिकांशी खेळतो. तो नेहमी शमदमांचा अभ्यास करतो. न बोलणेच बोलते व गुरुवाक्यांच्या विचारात किती वेळ गेला हे जाणत नाही. आणि अंगाबळ यावे ना तरी क्षुधा जावे का जिभेचे पुरावे मनोरथ. आणि शरीरास शक्ती यावी अथवा भूक नाहीशी व्हावी अथवा जिभेच्या इच्छा पुरवाव्यात. भोजन करिता विखे येयाती तेन लेखी आहारी मिती संतोषी मापन सुये. भोजन करताना या तिन्ही गोष्टी तो लक्षात घेत नाही. तो थोडक्या आहारात संतोषी असतो. माप घालीत नाही म्हणजे फार काही खात नाही. आसनाचे निपावके हरपता प्राणू पोखे याची भागू मोटके अशन करी. जठराग्नीच्या उष्णतेने नाहीसे होणारा जो प्राण तो जीव धरून राहील इतक्याच बेताने थोडेसे अन्न सेवन करतो. आणि परपुरुषे कामिले कुळवधू अंगण घाली निद्रा लशान मोकली अशन तैसे. आणि परपुरुषाने इच्छा केली असता जशी कुलवान स्त्री आपले शरीर त्याच्या स्वाधीन करीत नाही त्याप्रमाणे तो साधक आळस झोप येईल असा आहार करीत नाही. दंडवताचेनी प्रसंगी भुई हन अंग लागे वाचून येर नेघे राभश्यतेथ. देवाला दंडवत घालण्याच्या वेळी काय ते अंग जमिनीला लागते म्हणजे तेव्हाच काय तो त्याच्या अंगाला जमिनीचा स्पर्श होतो. याशिवाय जमिनीवर अविचाराने लोळत पडत नाही. देह निर्वाहापुरते राहटवे हाता पायाती किंबहुना आपैते सबाह्य केले. देहाचा निर्वाह होण्यापुरती हातापायांची हालचाल करीत असतो. फार काय सांगावे अशा रीतीने त्याने अंतर्बाह्य म्हणजे शरीर व मनाधिक इंद्रिय आपल्या स्वाधीन केली आहेत. आणि मनाचा उंबरा वृत्तीशी देखो निधी विरा तेथकी वाग्व्यापारा अवकाशू असे. आणि अर्जुना तो आपल्या वृत्तीला मनाचा उंबरा देखील पाहू देत नाही म्हणजे आपल्या वृत्तीला संकल्प विकल्पापर्यंत येऊ देत नाही. अशा स्थितीत वाचेच्या व्यापाराला म्हणजे बोलण्याला संधी कुठे मिळणार आहे. ऐशेनी देह वाचा मानस हे जिनोनी बाह्य प्रदेश आकळिले आकाश ध्यानाची तेने. अशा तऱ्हेने शरीर वाणी व मन ही बाहेरची ठिकाणे जिंकून त्याने ज्ञानाचे आकाश आपल्या स्वाधीन करून घेतले. गुरुवाक्ये उठविला बोधी निश्चय आपुला न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य हाती घेतलेल्या आरशात आपले प्रतिबिंब स्वच्छ पाहतो त्याप्रमाणे गुरुच्या उपदेशाने जागा झालेला जो बोध त्या बोधाच्या ठिकाणी तो आपला स्वरूप निश्चय पाहतो म्हणजे मी ब्रह्म असा निश्चय करतो. पै ध्याता आपणची परी
ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे हे अवधारी ध्यान रूपी गा. अर्जुना ऐक, ध्यान करणारा आपल्यालाच, परंतु ध्यानाच्या योगाने वृत्तीमध्ये ध्येयपणाने घेतो, ही ध्यान करण्याची प्रसिद्ध रीत आहे. तेथ ध्यान ध्येय ध्याता येयाती एक रूपता होय तव पंडुसुता कीजे ते गा. अर्जुना, असे ध्यान करीत असताना ध्यान ध्येय व ध्याता या तिहीची एक रूपता होईल पर्यंत ते ध्यान करावे. म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानी झाला दक्षू परिपुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा. म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरिता तत्पर झाला, परंतु अष्टांग योगाभ्यासाच्या बाजूचा आश्रय करून झाला. अपान रंध्रद्वया माझारी धनंजया पार्श्नी पिडूनिया कामरू मूळ. अर्जुना, गुद व उपस्थ या दोन द्वारामधील जी शिवण आहे तिचा मध्य टाचेने दाबून अंकुचुनी अध देऊनी तिनी बंद करूनी एकवद वायू भेदा. गुदाचे अंकुचन करून व मूळ बंधादी तिन्ही बंद देऊन आणि प्राणापानादी निरनिराळे वायू एकत्र करून कुंडलिनी जागवणे मध्यमा विकासुने आधारादी भेदुनी आज्ञावरी. कुंडलिनी जागी करून सुषुम्ना नाडीचा विकास करून व आधार चक्रापासून तो आज्ञा चक्रापर्यंत चक्राचे भेदन करून सहस्रदळाचा मेघो पियुषे वर्षोनी चांगू तो मूळवरी वोहू आणू निया. सहस्र दल रूपी मेघाच्या अमृताचा चांगला वर्षाव करून तो अमृताचा प्रवाह मूलाधार चक्रापर्यंत आणून नाचत्या पुण्यगिरी चिद्भैरवाचा खापरी मनपवनाचा खीचपुरी वाढवून या. आज्ञा चक्ररूपी पर्वतावर नाचत असलेल्या चैतन्य रूपी भैरवाच्या भिक्षापात्रात मन व प्राण याची ऐक्यरूपी खिचडी वाढून झाल्या योगाचा गाडा मिळावा सुनी हा पुढा ध्यान मागिली कडा स्वयंभा केले. योगाभ्यास चांगला दृढ झाल्यावर मग हा तीन बंधाचा समुदाय पुढे करून मागल्या बाजूस ब्रह्मस्वरूपाचे ध्यान सिद्ध केले. आणि ध्यान योग दोही ये आत्मतत्वज्ञानी पैठी हुवावया निर्विघ्नी आधीच तेने. आणि ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरिता त्याने अगोदरच वेतरागते सारिखा जोडून ठेविला सखा तो आगवी याची भूमिका सवे चाले. वैराग्यासारखा मित्र जोडून ठेवला, तो आरंभापासून तो ब्रह्मप्राप्तीपर्यंत सर्व भूमिकेवर त्याच्या बरोबर चालतो. पावे ते दिशे तववरे दिठी ते न संडे दीप जरी तरीके आहे अवसरी देखावया. पहावयाची वस्तू दिशेपर्यंत जर दिव्याने डोळ्यांना सोडले नाही तर ती वस्तू दिसायला वेळ कोठे लागेल. तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जायलया तव वैराग्य आथेतया भंगू कैचा. त्याप्रमाणे मोक्षाच्या ठिकाणी प्रवृत्त झालेल्या पुरुषाची वृत्ती ब्रह्माच्या ठिकाणी लयाला जोपर्यंत जाईपर्यंत त्याच्या बरोबर वैराग्य आहे, त्याला नाश कसला. म्हणून सवैराग्यो ज्ञानाभ्यासू तो सभाग्यो करून झाला योग्यो आत्मलाभा. म्हणून तो भाग्यवान पुरुष वैराग्यासह ज्ञानाभ्यास करून आत्मप्राप्तीला योग्य झाला. ऐशी वैराग्याची अंगी बाणुनिया वज्रांगी राजयोग तुरंगी आरूढला. याप्रमाणे वैराग्याचे चिलखत अंगात नीटनेटके घालून राजयोग रूपी घोड्यावर स्वार झाला. वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे. शिवाय जे दृश्य दृष्टीस पडेल त्यातील लहान मोठा वगैरे भेद नाहीसा करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण तलवार त्याने विवेक रूपी मुठीत धारण केली.
ऐशेने संसार रणा आतू अंधारी सूर्य तैसा असे जातू मोक्ष विजय श्रीयेवर तू होवावया लागे. अंधारात सूर्य जसा बेडर शिरतो तसा तो साधक मोक्ष विजय रूपी लक्ष्मीला वरणारा भरता होण्याकरिता संसार रूपी समरांगणात निर्भयपणे जातो. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध व परिग्रह ही सर्व टाकून ममत्व बुद्धी विरहित व शांत झालेला असा साधक ब्रह्मरूप होण्याला योग्य होतो. तेथ आडबावया आली दोष वैरी जे थोपटिले तया माझी पहिले देहाहंकारो. त्या ठिकाणी प्रतिबंध करण्याकरता आलेले जे दोष रूपी शत्रू ज्यांना त्याने चांगले पिटून काढले त्यामध्ये पहिला शत्रू देहाहंकार होय. जो न मोकली मारुनी जीवोनी देव उपजवोनी विचंबवी खोडा घालूनी हाडांचिया. जो देहांकार म्हणजे जीव घेऊन सोडून देत नाही तर पुन्हा जन्म देतो आणि जन्माला घालून जगू देत नाही तर पुन्हा जीव घेतो. याप्रमाणे देहाच्या हाडांच्या खोड्यात घालून कुचंबत ठेवतो. तयाचा देह दुर्गा हा थारा मोडून घेतला तो विरा आणि बळ हा दुसरा मारिला वरी. हे विरा अर्जुना, देहरूपी किल्ला हा त्या देहांकाराचा आश्रय होय. त्याचा पाडाव करून त्याने तो काबीज केला म्हणजे विचाराने देहाचा निराश केला आणि कामादी रागांचे सामर्थ्य हा दुसरा शत्रू मारला. जो विषयाचे नावे चौगुणे ही वरी थावे जेने मृतावस्था धावे सर्वत्र जगा. जो बलरूपी शत्रू विषय म्हटला की चौपटीपेक्षाही जास्त वाढतो व ज्याच्या योगाने सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते तो विषय विषाचा अथावो आगविया दोषांचा रावो परिध्यान खडगाचा घावो सायेल कैसा. तो बालरूपी शत्रू विषय रूपी विषाने भरलेला आघात डोह आहे व सर्व दोषांचा राजा आहे. परंतु तो ध्यान रूपी तलवारीचा घाव कसला सहन करणार. आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तेची घालून बुंती अंकी जो वाजे. आणि प्रिय विषयाची प्राप्ती ज्या सुखाची प्रगटता करते त्याच सुखाची अंगात खोळ घालून जो गर्जना करावयास लागतो. जो सन्मार्गू भुलवी मगा धर्माचा आडवी सुनी वाघा सापडवी नरकाधिका. तो जो सन्मार्ग चुकवितो व मग अधर्म रूपी रानात घालून नरकाधिक वाघांच्या तडाख्यात सापडून देतो. तो विश्वासी मारिता रिपू निवडून घातला दर्पू आणि जयाचा आहा कंपू तापसाशी. तो विश्वास देऊन जीव घेणारा शत्रू जो दर्प तो मारून टाकला आणि बापरे ज्या कामाचे नाव ऐकले असता तपस्व्यांना थरकाप होतो. क्रोधायसा महादुखू जयाचा देखा परिपाकू भरिजे तव अधिकू रिता होय जो. क्रोधासारखा भयंकर दोष ही ज्याची म्हणजे कामाची परिपक्व अवस्था आहे व ज्याला भोग दिला असता अधिक रिकामा होतो. म्हणजे त्यास जसे विषय द्यावेत तसा जो अतिशय वाढतो. तो कामू कोणीच ठाई नशे ऐशे केले पाहि की तेची क्रोधाही सहजे झाले. असा जो काम तो कोणत्याही ठिकाणी नाही असे केले म्हणजे तो निश्चेष नाहीशा केला. अशी कामाची स्थिती झाल्यावर क्रोधाची देखील तीच स्थिती सहज झाली. पहा, मुळाचे तोडणे जैसे हो एका शाखोद्देशे कामू नाशले निनाशे तैसा क्रोधू. झाडाचे मूळ तोडले म्हणजे त्याच्या फांद्या जशा तुटतात त्याप्रमाणे कामाचा नाश केल्यावर क्रोध नाश पावतो. म्हणून काम वैरे झाला जेथ ठाणोरी
तेथ सरली वारी क्रोधाची. म्हणून कामरूपी शत्रू जेव्हा म्हणजे साधकाशी चाललेल्या या लढाईत मारला गेला तेव्हा क्रोधाचीही येणे जाणे खुंटले आणि समर्थो आपला खोडा शिशेवा हवी जैसा घोडा तैसा भुंजोनी जो गाडा परिग्रहो. आणि ज्याप्रमाणे राजा आपला घोडा ज्या गुन्हेगाराच्या पायात घालावयाचा त्याच्या डोक्यावर प्रतिज्ञेने व्हावयास लावतो त्याप्रमाणे जो परिग्रह भोग देऊन बलवत्तर आहे. जो माथाचे पाला नवी अंगा बघून घालवी जीवे दांडी घेववी ममत्वाची. जो परिग्रह आपले खोगीर जीवाच्या मस्तकावर ठेवतो अंगामध्ये अवगुण घालतो आणि जीवाकडून स्त्री पुत्राधिकाविषयी ममत्वाची काठी घ्यावयास लावतो. शेषशास्त्रादी विलाशी मठादी मुद्रेची निमिषे घातलिया ती फासे निसंगाजेने. ज्या परिग्रहाने शिष्यशास्त्राधिक मिळविण्याच्या क्रीडेने व मठ बांधणे खेचरी वगैरे मुद्रा दाखविणे इत्यादी लक्षणाच्या निमित्ताने निसंग पुरुषाला संघाच्या पासात घातले आहे. घरे कुटुंबपणे सरे तरी वनी वन्य होवने अवतरे नागविया ही शरीरे लागला आहे. जो परिग्रह घरामध्ये कुटुंबाच्या रूपाने जरी संपतो तरी तो परिग्रह वनात वन्य झाडे गुहा जनावरे वगैरे वनात असणारे पदार्थ त्याच्या रूपाने प्रकट होतो व शरीर जरी अगदी उघडे असले तरी देखील त्याला जो लागलेला असतो. ऐसा दुर्जयो जो परिग्रह तयाचा फेडोनी ठावो भव विजयाचा उत्साहो भोगी तसे जो. असा जिंकण्यास कठीण जो परिग्रह त्याचा ठाव ठिकाणा नाहीसा करून संसार जिंकण्याचा तो साधक आनंद भोगतो. तेथ आमानित्वादी आगवे ज्ञानगुणांचे जे मिळावे ते कैवल्य देशी जे आगवे राहू जैसे आले. तेव्हा अमानित्वादी ज्ञानाच्या गुणांचे सर्व समुदाय हेच गुणी मोक्ष देशाचे जसे सर्व राजेच आले. तेव्हा सम्यक ज्ञानाची या राणीवा उगानुनी तया परिवारू होऊनिया राहत अंगे. तेव्हा त्यांनी यथार्थ ज्ञानाचे राज्य त्या साधकाला अर्पण करून ते गुण आपण स्वतः त्याचा परिवार होऊन राहिले. प्रवृत्तीचे राजविधी अवस्था भेद प्रमदी किजताही प्रतिपदी सुखाचे लोण. प्रवृत्ती रूपी राजमार्गात असणाऱ्या तीन निरनिराळ्या म्हणजे जागृतादी अवस्था रूपी तरुण स्त्रियांनी आपापल्या सुखाचे पावलोपावली त्याच्यावरून निंबलोन उतरले. पुढा बोधाची कांबीवरी विवेकू दृश्याची मांदी सारी योग भूमिका रती करी येती जैशिया. त्या साधकाच्या पुढे विवेक हा चोपदाराप्रमाणे बोधरूपी काठीने दृश्याची गर्दी दूर करतो व योग भूमिका जशा काही हातात आरत्या घेऊन त्याला ओवाळयास येतात. ते तर रिद्धी सिद्धीची अनेके वृंदे मिळती प्रसंगी तये पुष्पवर्षी अंगी नहातसे तो. तेव्हा त्या प्रसंगी रिद्धी सिद्धीचे अनेक समुदाय येतात. त्या रिद्धी सिद्धी समुदाय रूपी पुष्पवृष्टीने तो स्वतः नहात असतो. ऐशेनी ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य येता जवळके झळंबित आहे हरिके तिन्ही लोक. याप्रमाणे ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य जवळ येत असताना तो साधक तिन्ही लोक आनंदाने भरून टाकीत आहे. तेव्हा वैरिया का मैत्रिया तयाशी माझे म्हणाव्या समानता धनंजया उरेचीही ना. अर्जुना तेव्हा हा माझा वैरी आहे अथवा हा माझा मित्र आहे असे म्हणण्यापुरते त्याला समसाम्य भावामुळे द्वैत उरतच नाही. हे ना भलतेने व्याजे
तो जयाती म्हणे माझे ते नोडवेची का तुझे अद्वितीय झाला. इतकेच नाही तर कोणत्याही निमित्ताने तो ज्याला माझे असे म्हणेल एवढे देखील द्वैतपणाने त्याच्या पुढे येत नाही असा तो द्वैत रहित झालेला असतो. पया पुल्या एकी सत्ता सर्व ही कवळून या पंडुसुता कही न लगती ममता धाडिली तेने. अर्जुना, आपल्या एक छत्री सत्तेने त्याने सर्व विश्व व्यापून आपल्या ममतेला कुठेही चिटकू न देता त्याने ममता दूर केलेली असते. ऐसा जिंतिलिया रिपू वर्ग आपू मानलया हे जग अपैसा योग तुरंग स्थिर झाला. याप्रमाणे शत्रू समुदाय जिंकल्यावर व हे सर्व विश्व आपण आहोत अशी समजूत झाल्यावर राजयोग रूपी घोडा आपोआप स्थिर झाला. वैराग्याचे गाडले अंगी त्राण होते भले तेही नाविक ढिले तेव्हा करी. आणि वैराग्याचे चिलखत जे अंगात बळकट घातलेले होते तेही तेव्हा क्षणभर ढिले करतो. आणि निवटी ध्यानाचे खांडे जिते दुजे नाहीची पुढे म्हणून या हातू वासुडे वृत्तीचाही. आणि ज्या द्वैताला ध्यान रूपी तलवार मारील ते द्वैत त्याच्या पुढे नसल्यामुळे ध्यान करणाऱ्या वृत्तीच्याही हाताला हिसडा बसतो. जैसे रसौषध खरे आपुले काज करुणी पुरे आपणही नुरे तैसे होतसे. ज्याप्रमाणे पाऱ्याचे रसायन आपले काम रोग निवृत्ती पुरे करून आपणही उरत नाही त्याप्रमाणे होते. देखोनी ठाकिता ठावो धावता अर्थिरावो पावो तैसा ब्रह्म सामिप्य थावो अभ्यासू सांडी. ज्या ठिकाणाला पोचायचे ते ठिकाण दिसल्याबरोबर ज्याप्रमाणे धावणाऱ्या पायांची गती स्थिरावते त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती जवळ आली आहे असे जाणून अभ्यास मंदावतो. घडता मोहोददेशे गंगा वेदे सांडी वेगे सांडीजे जैसे का कामिनी कांतापाशी स्थिर होय. गंगा समुद्रास मिळाली असता जसा गंगेचा वाहण्याचा वेग कमी होतो अथवा स्त्री आपल्या नवऱ्यापाशी स्थिर होते. नाना फळते वेळे केळीची वाढी मांडुळे का गावापुढे वळे मार्गू जैसा. अथवा केळीला फळांचा घड आला असता जशी केळीची वाढ खुंटते अथवा गावापुढे जसा रस्ता वळतो म्हणजे संपतो तसा आत्मसाक्षात्कारू होईल देखोनी गोचरू ऐसा साधन हाती येरू हळूची ठेवी. त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार अनुभवाला येईल असे पाहून तो साधक याप्रमाणे साधन रूपी हत्यार हळूच खाली ठेवितो. मनोनी ब्रह्मेशी तया ऐक्याचा समूह धनंजया होतसे तै उपाया ओटू पडे. म्हणून अर्जुना, ब्रह्माशी त्याचे ऐक्य होण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा साधने कमी कमी होण्यास लागतात. मग वैराग्याची गोंधळक जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य योग फळाचाही परिपाक दशा जे का. मग वैराग्याची मावळती वेळ आहे अथवा ज्ञानाभ्यासाचे जे वार्धक्य आहे व योगरूप फळाची जी परिपक्व अवस्था आहे ते शांती पैगा सुभगा संपूर्ण ये तयाचे अंगात तै ब्रह्म होवा वया जोगा होय तो पुरुष. हे भाग्यवंत अर्जुना, ती शांती जेव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्याला योग्य होतो. पुनवे हुनी चतुर्दशी जे तुले उने पण शशी का सोळे पाहुनी जैशी 15वी वाणी. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला चंद्राच्या ठिकाणी जितके उणे पण असते अथवा 16 कशी सोन्यापेक्षा 15 कशी सोने जितक्या कमी कसाचे असते. सागरी ही पाणी वेगे संचरे ते रूप गंगे येर निश्चळ जे उगे ती समुद्र जैसा. समुद्रामध्ये वेगाने जे पाणी जात असते ते गंगेचे स्वरूप असून त्याशिवाय दुसरे वेगरहित स्थिर असलेले पाणी तेच जसे समुद्राचे स्वरूप असते. ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये योग्य ते तैसा पाडू आहे त्याची शांतीचे निलवल आहे
होय तुगा. ब्रह्म आणि ब्रह्म होणारा यांच्या योग्यतेमध्ये तसे अंतर आहे व अर्जुना शांतीच्या योगाने तो पुरुष तेच ब्रह्म त्वरित होतो. पैतेची होणे नवीन प्रतीती आले जे ब्रह्मपण ते ब्रह्म होती जाण योग्यता येत. परंतु तेच ब्रह्म प्रत्यक्ष झाल्याशिवाय जे ब्रह्मपण अनुभवास आलेले असते ती ब्रह्म होण्याची योग्यता आहे असे तू समज. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचते न कांक्षते समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. ब्रह्मभाव योग्यता प्राप्त झालेला, आत्मबोध प्रशस्ती पदावर आरूढ झालेला पुरुष शोक करीत नाही व इच्छाही करीत नाही. सर्व भूतांच्या ठिकाणी समत्व प्राप्त झालेला तो पुरुष माझी श्रेष्ठ चौथी भक्ती प्राप्त करून घेतो. ते ब्रह्मभाव योग्यता पुरुष तो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदी बैशे. अर्जुना, मग तो ब्रह्म होण्याच्या योग्यतेस पावलेला पुरुष आत्मज्ञानामुळे येणाऱ्या प्रसन्नतेच्या पदावर बसतो. जेने निपजे रसच होय तो तापुही जय जाय तैते का होय प्रसन्न जैशी. ज्या उष्णतेच्या योगाने स्वयंपाक होतो ती उष्णता देखील जेव्हा जाते तेव्हा तो स्वयंपाक जसा मनास आल्हादकारक असतो. नाना भरतिया लगबगा शरदकाळी सांडीजे गंगा का गीत राहता उपांगा उहटू पडे. अथवा शरद ऋतूत भरतीची लगबग गंगेला सोडते, अथवा गाणे थांबले असता मृदंग तंबोरा वगैरे गाण्याची उपसाधने जशी मागाहून बंद पडतात तैसा आत्मबोधी उद्यमो करिता होय जो श्रमो तोही जेथे समो होऊन जाय. त्याप्रमाणे आत्मबोधाच्या प्राप्तीकरता वैराग्यादी साधनांची खटपट करीत असताना जे श्रम होतात ते श्रम सुद्धा जेथे शांत होऊन जातात. आत्मबोध प्रशस्ती हे ती दशेची खाती ते भोगितेशे महामती योग्यतोगा. आत्मबोध प्रसन्नता या नावाने त्या अवस्थेची प्रसिद्धी आहे. हे अतिबुद्धिमान अर्जुना, तो योग्य झालेला पुरुष ती अवस्था भोगतो. तेव्हा आत्मतत्वे शोचावे काही पावावया कामावे हे सरले समभावे भरिते तया. त्यावेळी अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरिता शोक करावा अथवा काही प्राप्त होण्याकरिता इच्छा करावी हे त्या पुरुषाला ऐक्य भावाच्या भरतीमुळे संपले. उदया येता गबसते नाना नक्षत्र व्यक्ती हारवी जती दीप्ती अंगिका जेवी. सूर्योदय झाल्याबरोबर स्पष्टपणे चमकणाऱ्या अनेक नक्षत्रांना त्यांच्या अंगाच्या तेजासह जसा सूर्य लोपून टाकतो तेवी उठतिया आत्मप्रथा हे भूत भेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वासतो पाहे. त्याप्रमाणे आत्मानुभवाचा उदय होता क्षणीच ही प्राणीमात्रांच्या भेदाची रचना नाहीशी करीत करीत तो जिकडे तिकडे आपल्या स्वरूपाला पाहत जातो. पाठी वरील अक्षरे जैसी पुसता येती करे तैशी हरपती भेदांतरे तयाची आदिती. पाठीवरील अक्षरे जशी हाताने पुसता येतात त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीपुढील अनेक भेद नाहीसे होतात. तैशेनी अन्यथा ज्ञाने जे घेपती जागर स्वप्ने ते दोन्ही केली लिने अव्यक्ता माझी. त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाकडून ज्या जागृती व स्वप्न ह्या अवस्था दाखविल्या जातात त्या दोन्ही अवस्था अज्ञानामध्ये लीन होतात. मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडून जाय. मग तेही अज्ञान जसजसा बोध वाढत जाईल तसतसे नाहीसे होते व पूर्ण बोधात ते अज्ञान संपूर्ण नाहीसे होते. जैसे भोजनाचा व्यापारी क्षुधा जिरती अवधारी तृप्तीचा वसरी नाहीच होय. ऐक,
ज्याप्रमाणे भोजन करीत असताना प्रत्येक घासाबरोबर भूक कमी कमी होत जाते व मग तृप्तीच्या वेळी ती अगदीच नाहीशी होते. नाना चालीच्या वाढी वाट होत जाय थोडी, मग पातला ठाई बुडी देवो निनमे. अथवा चालण्याचा वेग जसा वाढेल तसतशी वाट कमी कमी होत जाते. मग मुक्कामाला पोचल्यावर ती वाट बुडी देऊन नाहीशी होते. का जागृती जव उद्दीपे तव तव निद्रा हारपे, मग जागी नलिया स्वरूपे नाहीची होय. अथवा जसा जागृतीचा उदय होईल तसतशी झोप नाहीशी होते व मग पूर्ण जागे झाल्यावर झोप स्वरूपाने म्हणजे पूर्णपणाने नाहीशी होते. हे ना आपुले पूर्णत्व भेटे, जेथ चंद्राशी वाडी खुंटे तेथ शुक्ल पक्षू वाटे निशेषु जैसा. हे दृष्टांत राहू दे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व प्राप्त होते व जेव्हा चंद्राचे वाढणे थांबते तेव्हा जसा शुक्ल पक्षा निशेष नाहीसा होतो तैसा बोध्य जात गेली तो बोधू बोधे ए मज आतो मिसळला तेथ साध्यंतू अबोधू गेला. त्याप्रमाणे पदार्थ मात्र नाहीसे करणारे जे ज्ञान, त्या ज्ञानाने तो माझ्या स्वरूपी येतो व माझ्या स्वरूपात तो ऐक्याला पावला असता साध्यंत अज्ञान नाहीशे होते. तेव्हा कल्पांताचे वेळे नदी सिंधूचे पेंडवळे मोडून भरले जळे अब्राह्म जैसे. तेव्हा कल्पांताच्या वेळेला नदी व समुद्र यांची मर्यादा मोडून ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत सर्व जग पाण्याने भरून जाते. नाना गेलिया घटमठ आकाश ठाके एकवट, का जळोनी काष्टे काष्ट वन्नीची होय. अथवा घट मठ नाहीशे झाल्यावर जसे एकटे एकसारखे आकाश राहते अथवा काष्टाकाष्टांच्या घर्षणाने काष्ट जळून तसे जे काष्ट अग्नी होऊनच राहते. ना तरी लेनियाचे ठसे आटून गेल्या मुसे, नाम रूप भेदे जैसे सांडीचे सोने. अथवा मुशीमध्ये अलंकाराचे आकार आटून गेल्यावर सोन्यातील नाव रूप वगैरे भेदाचे प्रकार जसे नाहीसे होतात व सोने मात्र जसे शिल्लक राहते. हे असो चेलिया ते स्वप्न नाही झालिया, मग आपणची आपण या उरिजे जैसे. हाही दृष्टांत राहू दे. पूर्ण जागे होऊन स्वप्न नाहीसे झाल्यावर आपणच आपल्याला जसे एकटे उरतो तैसा मी एक वाचोनी काही तया तयाही सकट नाही. ही चौथी भक्ती पाही माझी तोल आहे. त्याप्रमाणे एक माझ्या वाचून त्याला त्याच्या हिसकट दुसरे काहीच नसते. अर्जुना पहा, यासच चौथी भक्ती असे म्हणतात. ही चौथी भक्ती त्याला प्राप्त होते. येर आर्तू जिज्ञासू अर्थाती हे भजती जे पंथी ते तिहीन तिने पाहून चौथी मणिपत आहे. इतर जे आर्त जिज्ञासू व अर्थार्थी भक्त हे मला ज्या मार्गाने भजतात ते भक्तीचे 3 मार्ग पाहून या भक्तीस मी चौथी भक्ती म्हणत आहे. ये रवी तिजे ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी सहज स्थिती भक्ती नाव. सहज विचार करून पाहिले तर ही भक्ती तिसरी नाही, चौथी नाही, पहिली नाही, शेवटची नाही, तर माझ्या सहज स्वरूप स्थितीलाच भक्ती हे नाव आहे. जे नेनने माझे प्रकाशुनी अन्यथात्वे माते दाऊनी सर्वही सर्वी भजोनी बुझावी तसे. जी सहज स्वरूप स्थिती मद्विषयक अज्ञानाचे प्रकाशन करून मला विपरीतपणाने भासवून सर्वांना सर्व ठिकाणी भक्ती करावयास लावून सर्वांची समजूत घालते. जो जेथ जैसे पाहू बैसे तया तेथ तैसेची असे हे उजेडे का दिसे अखंडे जेणे. जो ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे जे भासते ते माझ्या सहज अखंड चित प्रकाशाने दिसते. स्वप्नाचे दिसणे न दिसणे
जैसे आपलेने असलेपणे विश्वींचे आहे नाही जेणे प्रकाशने तैसे. ज्याप्रमाणे स्वप्नाचे दिसणे हे आपल्या म्हणजे पाहणाऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे, त्याप्रमाणे विश्वाचे असणे व नसणे ज्या प्रकाशाच्या योगाने प्रकाशते, ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा तो भक्ती या उजा बोलिजेगा. हे कपिध्वजा अर्जुना, असा जो माझा सहज प्रकाश तो भक्ती या रीतीने बोलला जातो. म्हणून अर्थाचा ठाई हे आरती होऊन पायी अपेक्षणीय जे काही ते मीच केला. म्हणून अर्थाच्या ठिकाणी ही भक्ती उत्कट इच्छेच्या रूपाने बनवून त्या इच्छेचा जो काही विषय आहे तो मलाच बनविला आहे. जिज्ञासू पडा विरेशा हेची होऊन जिज्ञासा मी का जिज्ञासू ऐसा दाखविला. अर्जुना, जाणण्याची इच्छा करणाऱ्याच्या पुढे ही भक्तीच जिज्ञासा होऊन मी जिज्ञासा म्हणजे जाणण्याच्या इच्छेचा विषय असा दाखविला गेलो. हेची होऊनी अर्थना मीची माझा अर्थी अर्जुना करून अर्थाभिधाना आणि माते. हीच भक्ती अर्थप्राप्तीची इच्छा होऊन मीच माझी याचना करून मला अर्थ या नावाला आणते. एवं घेऊनी अज्ञानाते माझी भक्ती जे हे वर्ते ते दावी मज दृष्ट्या ते दृश्य करून. याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून ही माझी भक्ती व्यवहार करू लागली की ती भक्ती मला दृष्ट्याला दृश्य करून दाखविते. येथे मुखची दिशे मुखे या बोला काही न चुके परी तुझे पण ही लटिके आरिसा करी. आरशात पाहिले असता मुखाच्या योगाने म्हणजे मुखच दिसते या म्हणण्यात काही चूक नाही, परंतु प्रतिबिंब रूपाने मिथ्या भासणारा जो दुसरेपणा तो आरसा तयार करतो. देठे चंद्रचे घेसाचे परी येथुली हे तिमिराचे जे एकचे असे तयाची दोन्ही दावी. दृष्टी खरोखर चंद्रालाच पाहते, परंतु तिमिर एवढे मात्र करते की एकच असलेल्या चंद्राला दोन करून दाखविते. अतैसा सर्वत्र मीची मिया घेपतसे भक्ती या परिदृश्यत्व ही वाया अज्ञानवशे. त्याचप्रमाणे सर्वत्र मीच माझ्याकडून भक्तीच्या योगाने आकलन केला जातो, परंतु दृश्यत्व हे खोटे आहे व ते अज्ञानाला वश झाल्यामुळे आहे. ते अज्ञान आता फिटले माझे दृष्टत्व मज भेटले निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे. ते अज्ञान आता नाहीसे झाले व जसे प्रतिबिंब आपल्या बिंबात एक व्हावे तसे माझे दृष्टत्व मला भेटले. हे पै जेव्हाही असे किटाळ तेव्हाही सोनेची अडळ परिते गेली केवळ पुरे जैसे. जेव्हा हिणकस धातू सोन्यात मिसळलेली असते तेव्हा ही निश्चयाने ते सोनेच आहे, परंतु ही हिणकस धातू निघाली असता जसे केवळ सोने उरते. हा गा पौर्णिमे आधी काही चंद्रू सावयवूची नाही परिते दिवशी भेटे पायी पूर्णता तया. अरे अर्जुना, पौर्णिमेच्या आधी चंद्र सावयवच नाही काय, परंतु पौर्णिमेच्या दिवशी त्याला पूर्णता भेटते. तैसा मीची ज्ञानद्वारे दिशे परी हस्तांतरी मग द्रष्टत्वी ते सरी मियाची मी लाभे. तसा मीच अन्यथा ज्ञानाच्या द्वाराने दिसतो, परंतु अन्य दृश्य रूपाने दिसतो. मग ज्ञानाने दृश्याचा निराश होऊन भिन्नपणाने दिसणारे दृश्य एक दृष्टेपणामध्ये नाहीसे होते आणि मलाच मी प्राप्त होतो. म्हणून दृश्यपता अति तो माझा पार्था भक्तियोग चौथा म्हणितला गा. अर्जुना, म्हणून माझा चौथा भक्तियोग हा दृश्य रूप मार्गाच्या पलीकडचा आहे असे मी म्हटले. भक्त्या मामभिजानाति यावन्यस्यास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. या सहज ज्ञान भक्तीच्या योगाने मी कोण आहे
व केवढा आहे हे तो तत्वतः जाणतो. अशा रीतीने मला तत्वतः जाणून त्यानंतर तो माझ्यामध्ये प्रवेश करतो, म्हणजे माझ्याशी समरस होतो. या ज्ञानभक्ती सहज भक्तू एकवटाला, मज तू मी जी केवळ हे तुझ श्रुतही आहे. या ज्ञान भक्तीने जो भक्त माझ्याशी सहज ऐक्याला पावला आहे, तो भक्त केवळ मीच आहे हे तू ऐकलेही आहेस. जे उभोन या भुजा ज्ञानी आत्मा माझा ही बोलिलो कपी ध्वजा सप्तमाध्यायी. कारण की मागे 7व्या अध्यायात ज्ञानी माझा आत्मा आहे हे मी अर्जुना हात वरून करून बोललो आहे. ते हे कल्पादी भक्ती मिया भागवत मिशे ब्रह्मया उत्तम म्हणून धनंजया उपदेशिले. अर्जुना, ती ही भक्ती उत्तम म्हणून मी कल्पाच्या आरंभिक भागवताच्या द्वारे ब्रह्मदेवाला सांगितली. ज्ञानी येते स्वसंविती शैव म्हणते शक्ती आम्ही परम भक्ती आपुली म्हणो. ज्ञानी हिला म्हणजे चौथ्या भक्तीला स्वसंविती म्हणतात, शैव हिला शक्ती म्हणतात आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ती म्हणतो. हे मज मिळते वेळे तया क्रमयोग्या फळे मग समस्तही निखळे मियाची भरे. ही भक्ती त्या मागे सांगितलेल्या क्रमयोग्याला माझ्याशी ऐक्याला पावण्याच्या वेळी फलद्रूप होते. मग त्याला हे सर्व विश्व केवळ माझ्याच स्वरूपाने भरून जाते. तेथ वैरागी विवेकेशी आटे बंद मोक्षेची वृत्ती तया वृत्तीशी बुडून जाय. तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते, बंद मोक्षासह आटतो, वृत्ती आपल्या वारंवार चिंतनासह बुडून जाते. घेऊनी ऐलपणा ते परत्व हारपे जेथे गिळोनी चारी भूते आकाश जैसे. प्रलयाच्या वेळी आकाश जसे चारी भूते गिळून आपणच असते, त्याप्रमाणे अलीकडीलपणासह पलीकडलेपणा जेथे नाहीसा होतो. तया परी थडथांद साध्य साधना तीत शुद्ध तेमी होऊन एकवद भोगी तो माते. त्याप्रमाणे अलीकडील पलीकडील काठ आगर मध्यभाग आणि साध्य साधन यांच्या पलीकडील शुद्ध जो मी, त्याचे स्वरूप तो क्रमयोगी होऊन मला ऐक्याने भोगतो. घडोनी सिंधूच्या अंगा सिंधुवरी तळपे गंगा तैसा पाडू तया भोगा अवधारी जोजी. समुद्राच्या अंगाला मिळून गंगा जशी समुद्रावर स्पष्ट दिसून येते, तोच प्रकार त्याच्या भोगाचा आहे. ऐक का आरिस याशी आरिसा उठून दाविलिया जैसा देखना अतिशय तैसा भोगनी ते. अथवा ज्याप्रमाणे एका आरशाला दुसरा आरसा स्वच्छ करून दाखविला असता तेथे दृष्टेपणाचा भर असतो, म्हणजे पाहणारा व पाहिले जाणारे हे दोघे दृष्टेच असतात, तसाच त्या ऐक्य भोगात दृष्टेपणाचाच भर असतो. चेलिया स्वप्न नाशे आपुले ऐकीचे दिशे ते दुजे नवीन जैसे भोगीजे का. जागे झाल्यामुळे स्वप्न नाश पावते व आपला एकपणाच आपल्या अनुभवास येतो. तो जागृतीचा एकपणा जसा द्वैताशिवाय अनुभविला जातो. हे आसू दर्पणून एलिया तो मुख बोधू ही गेलिया देखले पण एकलिया आस्वादिजे जीवी. हे राहू दे, आरशात पाहणाऱ्या पुढून आरसा काढून नेला असता व प्रतिबिंबाचे दिसणेही गेले असता, ज्याप्रमाणे आपले मुख सौंदर्य आपल्या एकट्याकडून भोगिले जाते, तोचे झालिया भोगुतयाचा न घडे हा भाऊ जयांचा. तिने बोले किवी बोलाचा उच्चारू केले, तोच झाल्यावर त्याचा भोग घडत नाही असा ज्यांचा अभिप्राय असेल त्यांनी शब्दाने शब्दांचा उच्चार कसा केला जातो याचा विचार करावा. म्हणजे शब्दानेच शब्दांची स्तुती अथवा निंदा कशी केले हे उदाहरण ध्यानात घ्यावे. त्याचा नेणू गावी रवी प्रकाशी हन दिवी की व्योमा लागी मांडवी उभिली ती. ऐक्यात भोग घडत नाही असे म्हणणारे
त्यांच्या गावात दिव्याकडून सूर्यप्रकाशाला जात असेल तर न कळे, अथवा त्यांनी आकाशाला मांडव उभारला आहे की काय कळत नाही. हा आगार राजन्यत्व नवतांगी राऊ रायपण काय भोगी कांदारू हन आलिंगी दिनकराचे. राजेपण अंगी नसता राजा आपला राजेपणा भोगू शकेल काय, अथवा अंधार आपण अंधकार रूप राहून सूर्याला आलिंगन देऊ शकेल काय. आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जाणवे रत्नाचा रूपी मिरवे गुंजाचे लेणे. आणि जे आकाश नाही त्याला आकाश आहे, आकाश काय आहे हे कसे कळेल, अथवा गुंजाचा अलंकार रत्नाच्या अलंकारासारखा म्हणजे रत्नाच्या अलंकारात शोभेल काय. म्हणून मी होणे नाही तया मी जे आहे की ही मग भजेल ही काही बोलो किर. म्हणून जो मी म्हणजे मद्रूप झाला नाही त्याला मीच कोठे आहे, मग तो माझी भक्ती करील हे खरोखरच बोलावयास नको. या लागी तो क्रमयोगी मी झालाची माते भोगी तारुणे का तरुणांगी जिया परी. एवढ्या करिता ज्याप्रमाणे तरुण स्त्रीच्या शरीरात तारुण्य असते ती जसा तारुण्याचा उपभोग घेते तसा तो क्रमयोगी मी मद्रूप होऊन मला भोगतो. तरंग सर्वांगी होय तुम चुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना अवकाश नभी लुंठ तू जैसा. लाट जशी सर्वांगाने पाण्याचाच उपभोग घेते अथवा प्रभा बिंबाशी एक होऊन बिंबाच्या रूपाने शोभते, अथवा पोकळी जशी आकाशात आकाश होऊन लोळते, तैसा रूप होऊनी माझे माते क्रियावेन तो भजे अलंकारू का सहजे सोनयाते जीवी. जसा दागिने स्वतः सोने असून सोन्याला भजतो त्याप्रमाणे तो क्रमयोगी मद्रूप होऊन क्रियेशिवाय मला भजतो. म्हणजे दागिन्याने सोन्याशी अभिन्न असणे हेच त्याचे सोन्यास भजणे, तसे जीवाने माझ्याशी अभिन्न होऊन असणे हेच त्याचे मला भजणे. का चंदनाची धृती जैसे चंदनी भजे अपैशी का कृत्रिम शशी चंद्रिका ते. अथवा चंदनाचा सुवास जसा चंदनाला स्वभावता भजतो अथवा चांदणे जसे स्वभावता चंद्राला भजते. आता यापुढील उर्वरित ओव्या आपण भाग 6 मध्ये पाहणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी.